नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो. तर भारतीय पोस्ट डिपार्टमेंट अंतर्गत GDS नवीन जी भरती प्रक्रिया आहे ती सुरू झाली आहे. जी करण्याची तारीख आहे 10 तारखेपासून ते 3 मार्चपर्यंत ही अर्ज करण्याची मुदत देण्यात आलेली आहे. तर लक्षात घ्या, येथे संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर येथे पाहू शकता की 10 तारखेपासून 3 तारखेपर्यंत ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे आणि जर तुम्हाला काही एडिट करायचं असेल तर 6 मार्चपासून ते 8 मार्चपर्यंत तुम्हाला फॉर्म एडिटची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तर याच्यामध्ये पद आहेत, एक ब्रांच पोस्ट मास्टर आहे BPM आणि दुसरी पोस्ट आहे असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर हे आणि तिसरं पद आहे डाक सेवक. तर अशा प्रकारे ह्या 3 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. तर लक्षात घ्या, येथे BPMसाठी पगार आहे 12,000 पासून ते 29,000 पर्यंत आहे आणि ABPM डाक सेवक याकरता 10,000 पासून ते 24,000 पर्यंत वेतन आहे. वय कमीत कमी 18 वर्ष, जास्तीत जास्त 40 वर्ष वयोगटापर्यंत कॅन्डिडेट अर्ज करू शकतात. यासाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही आहे. तर यामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज करत आहात त्यामध्ये लोकल लँग्वेज म्हणजेच महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा 10वीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण असणे गरजेचं आहे. याचबरोबर पाहू शकता की अदर क्वालिफिकेशन देखील देण्यात आलं आहे. कम्प्युटरचं नॉलेज पाहिजे, त्यानंतर सायकल चालवण्याचं नॉलेज पाहिजे आणि याचबरोबर रिझर्वेशन कॅटेगरी देण्यात आले आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण PDF फाईल यामध्ये तुम्ही पाहू शकता. सहज अर्ज करण्यासाठीची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. सर्वप्रथम येथे तुम्ही आपल्या महाराष्ट्र विभागानुसार जागा पाहण्यासाठी महाराष्ट्र राज्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर येथे पाहू शकता की डिव्हिजन, या डिव्हिजननुसार तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये शोधायचं आहे आणि त्यानंतर त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यानंतर व्ह्यू पोस्ट या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमच्या जिल्ह्यानुसार किती पोस्ट आहे त्याची सर्व वेकेन्सीज पाहायला मिळेल. आपले व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनलवरती प्रत्येक जिल्ह्यानुसार या PDF फाईल देण्यात आलेल्या आहेत. तर अशा प्रकारे या याद्या पाहून घ्यायच्या आहेत, कारण का याचा ऑनलाईन फॉर्म भरतेवेळी उपयोग होणार आहे आणि अर्ज करण्यासाठी या पेजवरती यायचं आहे. येथे आल्यानंतर रजिस्ट्रेशन या ठिकाणी रजिस्ट्रेशन या टॅबवर सर्वप्रथम तुम्हाला क्लिक करायचं आहे. येथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर 10 अंकी टाईप करायचा आहे आणि मोबाईल नंबर टाईप केल्यानंतर येथे व्हॅलिडेट मोबाईल नंबर या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यानंतर तुमच्या मोबाईलवरती OTP पाठवला जाईल. OTP पुढे टाईप करून सबमिट OTP या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यानंतर पाहू शकता की मोबाईल नंबर व्हॅलिडेट सक्सेसफुली अशी पॉपअप विंडो पाहायला मिळेल आणि त्यानंतर तुम्हाला तिथे तुमचा ईमेल ID न चुकता टाईप करायचा आहे आणि व्हॅलिडेट ईमेल या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमच्या ईमेल ॲड्रेसवरती OTP पाठवला जाईल. ओके या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि येथे OTP टाईप करून सबमिट OTP या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यानंतर ईमेल ID आणि मोबाईल नंबर व्हॅलिडेट सक्सेसफुली पाहायला मिळेल. तर दोन्हीही व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. त्यामुळे ऑनलाईन फॉर्म भरतेवेळी तुमच्याकडे चालू मोबाईल नंबर आणि तुमच्याजवळ असलेला ईमेल ID तुमच्या मोबाईलमध्ये PCमध्ये उपलब्ध असला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला लगेच OTP टाकता येईल. आणि यानंतर तुम्हाला तुमचं नाव 10वीच्या सर्टिफिकेटप्रमाणे टाईप करायचं आहे. त्यानंतर वडिलांचं नाव टाईप करायचं आहे. आईचं नाव देखील येथे गार्डियन जे आहे त्यांच्यापैकी एकाचं नाव संपूर्ण टाईप करायचं आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ या टॅबवर क्लिक करून तुमची जन्मतारीख निवडायची आहे. जेंडर या टॅबवर क्लिक करून जेंडर निवडायचा आहे. कम्युनिटी या टॅबवर तुम्हाला तुमची जी कास्ट आहे ती निवडायची आहे. त्यानंतर लक्षात घ्या की सर्कल विथ सेकंडरी स्कूल पास म्हणजे तुम्ही 10वीची जी परीक्षा आहे ती कोणत्या राज्यातून उत्तीर्ण झालात, महाराष्ट्र राज्य निवडायचं आहे. त्यानंतर सदरची परीक्षा कधी उत्तीर्ण झालात त्या परीक्षेचं वर्ष तुम्हाला येणाऱ्या यादीमधून निवडायचं आहे. टेक्स्ट हा जो कॅप्चा दिला आहे तो न चुकता टाईप करून येथे सबमिट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिट या टॅबवर क्लिक केल्यानंतर पहिली स्टेज आहे ती सक्सेसफुली झालेली आहे. त्यानंतर ओके या टॅबवर क्लिक आहे आणि त्यानंतर पुन्हा तुम्हाला लक्षात घ्या की इतर माहिती भरण्यासाठीचं पेज ओपन होणार आहे. त्यानंतर तुमचा आधार नंबर टाईप करायचा आहे. त्यानंतर तुम्ही जर दिव्यांग असाल तर येस म्हणायचं आहे आणि संपूर्ण डिटेल किती टाईप्समध्ये कॅटेगरी आहे, त्यानंतर पर्सेंटेज आहे ती माहिती टाईप करायला येईल. जर नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. यानंतर पाहू शकता की तुम्हाला 10वीच्या परीक्षेमध्ये कोणकोणत्या भाषा होत्या येणाऱ्या यादीमधून निवडायच्या आहेत आणि त्यानंतर खाली ओके या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर येथे तुम्हाला भाषा आल्याचे पाहायला मिळतील. त्यानंतर लक्षात घ्या की जर तुम्ही कुठे एम्प्लॉईड म्हणजे जर जॉब करत आहात तर येस म्हणायचं आहे आणि त्या संदर्भात NOC आहे का, जर तुम्ही एका ठिकाणी जर जॉब करत असाल तर त्याची NOC ना हरकत प्रमाणपत्र आहे का, तर असेल तर येस म्हणायचं आहे. जर नसेल, तुम्ही जॉब करत नसाल तर येथे नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. यानंतर तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. JPG साईजमध्ये असला पाहिजे.
50 केबीच्या आसपास 50 केबीपर्यंत हा फोटो असला पाहिजे. 200 DPIमध्ये 230 पिक्सेलमध्ये हा फोटो असला पाहिजे JPG फॉर्मॅटमध्ये. आणि याचप्रमाणे सही देखील तुम्हाला अपलोड करायची आहे. येथे सही 20 केबीपर्यंत पाहिजे. 14x60 पिक्सेलमध्ये ही सही असली पाहिजे. तर अशा प्रकारे चूज फाईल या टॅबवर क्लिक करून संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत. डॉक्युमेंट अपलोड करून झाल्यानंतर येथे दिल्या सबमिट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे सबमिट या टॅबवर क्लिक केल्यानंतर संपूर्ण रजिस्ट्रेशन डिटेल तुम्हाला पाहायला मिळेल. संपूर्ण माहिती एकदा तुम्हाला चेक करायची आहे. माहिती चेक करून झाल्यानंतर अंडरटेकिंग बॉक्सवरती क्लिक करून सबमिट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झाल्याची विंडो पाहायला मिळेल. तुमचा रजिस्ट्रेशन नंबर देखील येथे आल्याचं पाहायला मिळेल. याचं स्क्रीनशॉट देखील काढून ठेवू शकता, अन्यथा गरज नाही आहे. आणि पुढच्या प्रोसेससाठी कंटिन्यू टू अप्लाय या प्रोसेसवरती क्लिक करायचं आहे. यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म, त्यानंतर प्रेफरन्स आणि प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म, तर यापैकी तुम्हाला संपूर्ण डिटेल पाहायला मिळेल. तर येथे सर्कल अप्लाय, येथे रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला पाहायला मिळेल. ते सर्कल अप्लाय या टॅबवर क्लिक करून तुम्हाला राज्य निवडायचं आहे. आपलं महाराष्ट्र राज्य निवडून सबमिट या टॅबवर क्लिक करायचं आहे. यानंतर पुन्हा तुमच्या मोबाईलवरती OTP पाठवला जाईल. ओके या टॅबवर तुम्हाला क्लिक करून पुन्हा OTP टाईप करायचा आहे. कॅप्चा टाईप करून नेक्स्ट या टॅबवर सेकंड स्टेप करता तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर पुन्हा हा फॉर्म भरण्यासाठीचा पेज ओपन होईल. बेसिक डिटेल तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्हाला इथे ॲड्रेस टाईप करण्यासाठीचा पेज ओपन होईल. येथे तुम्हाला हाऊस नंबर, स्ट्रीट नंबर, सिटी, त्यानंतर विलेज, त्यानंतर पंचायत म्हणजे मंडळ, डिस्ट्रिक्ट तुम्हाला इथे टाईप करायचे आहे. त्यानंतर पिनकोड, नंबर तुम्हाला न चुकता टाईप करायचा आहे. दोन्ही ॲड्रेस जर सेम असतील येथे अंडरटेकिंग बॉक्सवर क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर लक्षात घ्या की येथे एज्युकेशन डिटेल म्हणजे शैक्षणिक पात्रता टाईप करायची आहे. याच्यामध्ये सर्वप्रथम कधी उत्तीर्ण झाला 10वीची परीक्षा, ते वर्ष आल्याचं पाहायला मिळेल. आणि बोर्ड या टॅबवर क्लिक करून तुम्हाला जर आपलं महाराष्ट्र बोर्ड असेल तर महाराष्ट्र बोर्ड असं नाव दिलं आहे. इतर बोर्डचे ऑप्शन देखील देण्यात आलेले आहेत. निवडून झाल्यानंतर पाहू शकता की येथे रिझल्ट टाईप याच्यामध्ये पाहू शकता की मार्क्स हा ऑप्शन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला येथे मार्क्स टाकण्यासाठीचं पेज ओपन होईल. सर्वप्रथम तुम्हाला इथे विज्ञानाचे मार्क्स 100 पैकी किती आहे ते टाकायचे आहे. त्यानंतर सिलेक्ट सब्जेक्ट, येथे सर्वप्रथम तुम्हाला सेकंड लँग्वेज कुठली होती ती तुम्हाला येथून ऑप्शन घ्यायचा आहे. त्यानंतर खाली घ्या की मॅथ्सचे मार्क्स आल्याचे पाहायला मिळेल. 100 पैकी किती गुण मिळालेले आहे ते तुम्हाला इथे टाईप करायचे आहेत. त्यानंतर पुढे पाहू शकता की फर्स्ट लँग्वेज तुमची कोणती होती 10वीला ते तुम्हाला ऑप्शन निवडायचे आहेत आणि परीक्षेतील गुण टाईप करायचे आहेत. आणि त्यानंतर थर्ड लँग्वेज जी कुठली होती ते देखील मार्क्स टाकायचे आहेत. आणि इतर उर्वरित जे विषय आहेत समाजशास्त्र ते तुम्हाला निवडायचे आहेत. आणि त्यानंतर त्यांचे मार्क्स देखील तुम्हाला इथे टाईप करायचे आहेत. मार्क्स टाईप केल्यानंतर खाली तुम्हाला इथे CGPA स्कोर जर असेल तर टाईप करू शकता, नसेल तर पुन्हा सेव्ह अँड कंटिन्यू या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती सेव्ह करण्यासंदर्भात पॉपअप विंडो पाहायला मिळेल. ओके या टॅबवर क्लिक करून संपूर्ण डिटेल लक्षात घ्या की पाहायला मिळतील. ओके या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर यानंतर सिलेक्ट डिव्हिजन या टॅबवर क्लिक करून तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. आणि जिल्हा निवडून झाल्यानंतर खाली तुम्हाला पाहू शकता की संपूर्ण जिल्ह्यामध्ये किती वेकेन्सीज आहेत याच्यामध्ये डिव्हिजन आल्याचं पाहायला मिळेल. ऑफिस आहे म्हणजेच पोस्ट ऑफिसचं कुठलं नाव आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्यानंतर पोस्ट याच्यामध्ये GDS, त्यानंतर ABPM, नंतर कुठली कॅटेगरी आहे ते, स्टार्टिंग पेमेंट काय आहे, आणि त्यानंतर भाषा स्थानिक कोणती आहे, अशी संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळेल. तर यानंतर तुम्हाला प्रेफरन्स आहे ते नंबर टाकायचे आहेत ज्याप्रमाणे तुम्हाला अर्ज करायचा आहे. तर संपूर्ण जे प्रेफरन्स आहे ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचे आहेत. प्रेफरन्स टाकून झाल्यानंतर सर्व जे अंडरटेकिंग बॉक्स आहे ते तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवर क्लिक करायचं आहे. तर लक्षात घ्या की येथे प्रेफरन्स महत्त्वाचे आहेत. येथे पेजेस चेक करण्यासाठीचे ऑप्शन आहेत. सर्व जे ऑप्शन आहेत ते तुम्हाला तुमची जर कॅटेगरी असेल तर कॅटेगरी पाहून येथे तुम्हाला सिरीज नंबर टाकायचे आहेत. तर अशा प्रकारे संपूर्ण नंबर टाकून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवर क्लिक केल्यानंतर पॉपअप विंडो होईल. ओके या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा जो फॉर्म आहे तो पाहायला मिळेल. जर तुम्ही मुलींचा फॉर्म भरत असाल किंवा SC ST कॅटेगरी असेल तर पेमेंट करण्यासाठीचं पेज येणार नाही आहे. इतर कॅटेगरी असेल तर तुम्हाला मेक पेमेंट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मोबाईल बँकिंग, इंटरनेट किंवा QR कोड याच्या माध्यमातून तुम्ही सहज पेमेंट करू शकता. तर मेक पेमेंट या टॅबवर क्लिक करून तुम्हाला पेमेंट करून द्यायचं आहे. नंतर पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला सहज जी प्रिंट आहे ती डाउनलोड करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे जी GDS अंतर्गत जी भरती प्रक्रिया पोस्ट विभागांतर्गत तर याकरता ऑनलाईन अर्ज करता येईल. आणि यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. सर्व अपडेट्स आणि खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या YouTube चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.